विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रे जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी दी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अंतरीचा भाव जाणून या गुज तैसे केले काज पांडुरंगे. घातले वचन न पडेची खाली तो आम्हा माऊली अनाथाची मज याचकाची पुरविली आशा पंढरी निवासा माय बापा. नाशिली आशंका माझी या जीवाची उरली भेदाची होती काही. तुका म्हणे आता केलो मी निर्भर गाईना पार गुण तुझे. माझ्या अंतकरणातला गुह्य भाव जाणून त्याप्रमाणे पांडुरंगाने कृती केली. आम्ही आपले शब्द जे काही खर्ची घातले ते आमचे शब्द व्यर्थ केले. कारण हे देवा तू आम्हा अनाथ जीवांची आई आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या अंतकरणात जो भाव आता तो चांगला आता भगवंत प्रत्येकाच्या अंतकरणातच आहे ना. त्याला काही सांगावं लागत नाही, नाही का. तो प्रत्येकाच्या अंतकरणाचाच आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची न लगे पर्यानावर वरिता अवसान ते घडी पुरो एक देत नाही. काय उणे मज येथे ठेविले ठाई. पोटाले ते पासोनिया समर्थे तुका म्हणे अवघी आवरली वासना. आता नारायणा दुसरिया पासोनी परिहानावर आवरिता वडी. भगवंताना आमच्या अंतकरणात जो भाव आता गुह्य भाव त्याप्रमाणे कृती केली, कृपा केली. आम्ही जे मागणी केली ती काही वायाला गेली नाही. त्याचं कारण आम्हा अनाथ जीवांची आई आहे. हे नाथ जरा सगळ्यात भारी. नाथी बरीच आहे. कोणा काय नाथ जोडलं देवाशी. प्रत्येकानं वेगवेगळं नाथ जोडलेलं आहे. पण आईचं नाथ हे फारच प्रेमाचं असतं, नाही का. कारण आई काय मुलाला कधी अवेअर करीत नाही ना. आणि लईच मोठं नाथ आहे आईचं. कारण देवा तू आम्हा अनाथ जीवांची आई. आणि अनाथ म्हणल्यावर मग त्या काय अनाथ म्हणल्यावर भगवंत लई लवकर हे करतो, नाही का. अनाथ शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा आता. का त्याला बाकीच्या गोष्टीचा आधार वाटत नाही. पैशाचा, काही विद्येचा, सैर्या धार्यांचा, सोन्या नाण्याचा आधार वाटतो ना. गुरु तुकोबाराय म्हणत अनाथ म्हणजे कशाचाच आधार नाही. त्याला आनंद म्हणतात, नाही का. अनाथ जीवांची तो आई आहे. पंढरीत राहणारे आई बापा. पंढरीत राहणारे आई बापा
म्हणजे पांडुरंगा. याचना करणारा जर मी त्या माझी वासना पूर्ण करावी. मी याचक आहे ना. याचक दारामध्ये जसं याचक येतो ना आपल्या काहीतरी मागण्याकरता, काहीतरी अपेक्षा ठेवून गरज असते त्याला. तसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी याचक आहे, तुमच्या दारात येऊन उभा राहिलो याचक. पंढरीत राहणाऱ्या आई बापा माझी वासना पूर्ण करा म्हणजे इच्छा पूर्ण करा. काय इच्छा पूर्ण करा? दर्शन द्या. बाकी काय कृपा तरी म्हणजे काय नाही का? कृपा म्हणजे तरी काय आहे? भगवंताचं दर्शन. दर्शन म्हणजे नुसतं एवढं दर्शन नाही, एवढ्या दर्शनाने काम होत नाही ना. एवढं दर्शन तर मग काय सगळेच करून येतात. आत्मदर्शन झालं पाहिजे, आत्मदर्शन. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ही उभी मूर्ती विटेवरी. निज ज्योती म्हणलं, निज ज्योती. आपल्या अंतःकरणामध्ये ज्योत आहे ना. लाईट गेली तरी आपल्याला काहीतरी दिसतं ना. काही दिसत नाही म्हणजे सगळा अंधार. अरे पण अंधार कमी दिसतोय ना. अंधार काय मुळे दिसतो? काहीतरी असल्याशिवाय दिसतोय का? आतमध्ये जर ज्योत दिसली तर मग काहीच दिसत नाही. लाईट आली तरी दिसत नाही. मग दिसत लाईट असली तरी कसं काय दिसत मग? नाही ना. असली तरी दिसत नाही, नसली तरी दिसत नाही. ते कोणा संग बोलतही नाही, कोणाला काही म्हणतही नाही. मग ज्योत आहे आतमध्ये, तीच ज्योत विटेवर उभी आहे. असं आहे. आत्मदर्शन फार महत्वाचं आहे. माझी वासना पूर्ण करावी. काही भेदभावाची जी मनामध्ये शंका राहिली होती ती सर्व नष्ट झाली. आता जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताचं दर्शन झाले, भेद राहील का? नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमृंग. जी तुम्ही भक्त भागवत कराल ती हित सत्य करा, कोणाही जीवाचा नगडो. व्यापक जर सर्वत्र भगवत दर्शन झाल्यावर मग सर होईन कसा? सगळ्यामध्ये जर पांडुरंग दिसतोय मग सर कोणाचा करायचा, द्वेष कोणाचा करायचा? विष्णुमय जग म्हटल्यावर आपल्याच घरच्या माणसांमध्ये विष्णू दिसतोय, दुसऱ्यामध्ये दिसत नाही असं नाही ते. आपल्याच पार्टीच्या लोकांमध्ये विष्णू दिसतो, बाकीच्या नाही असं नाही. ते सर्वत्र. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. काही भेदभावाची माझ्यामध्ये शंका राहिली होती ती सर्वनिष्ठ आता भेद नाही राहिला. म्हणजे हे खरं दर्शन आहे, हे भगवंताचं वास्तव दर्शन आहे. हे समस्त ही श्री वासुदेव नाही का? ऐसा प्रतीती रसाचा वतला भाव आणि भक्ता माझी रावानी ज्ञानी येतोच. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तर महाराज म्हणतात तुम्ही आपल्या कृपेने मला पूर्ण केलं, पूर्ण केलं म्हणजे मुक्त केलं. भगवंत परिपूर्णच आहे ना.
भगवंतच फक्त पूर्ण आहे. तो सर्वत्र असा पूर्ण भरलेलाच येतो का, तुकडे तुकडे आहे का कुठं? नाही. हा, अखंड वस्तू आहे ती एक. त्या अखंड भगवंताच्या पूर्ण परिपूर्ण आहे भगवंत. आता तुमची अमर्यादित गुण मी गाई. आता भगवंताचं दर्शन झालं, कृपा झाली, मग आता राहिलेलं आयुष्य काय करायचं? गुण गाईन आवडी. अमर्याद अमर्याद असं काय, एवढा वेळच गुण गाईन तासभर, आणि मग दुसऱ्या तापाने असं नाही. विषय नारायण झालेला आहे. देवाविने काही बोलणेच नाही. बोलावा विठ्ठल, पाहायचा बी विठ्ठलच, करायचा विठ्ठलच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपल्या कृपेने मला पूर्ण केले, आता तुमची अमर्यादित गुण मी गाईन. व्यापक दर्शन असं असतं. गोपींना व्यापक दर्शन झालं होतं ना, हेच खरं दर्शन आहे. उदार कृपाळू अनाथाचा नाथ, ऐकशी मात शरणागता. सर्व भार माथा चालविशी त्यांचा, अनुसरली वाचा काया म्हणे. पाचारिता उभा राशी जवळी, पाहिजे ते काळी पुरवावे. चालताई पंथ सांभाळीशी वाटे, वारीशील काटे खडे होते. तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा, तू त्यांचा कोवसा सर्व भावे. मोठा उदार आहेस, कृपाळू आहेस. तुला जे कोणी शरण आहे त्यांचे तू म्हणणे ऐकतोस. आतापर्यंत जे शरण गेले त्यांचं ऐकलं, देवाला उद्धारच केला ना. आता विभीषण कसं पाहिलं तर, रावणाचा भाऊ म्हणल्यावर मग राक्षसच आहे ना. शरण गेला ना, शरण गेला. सुग्रीव शरण गेला. जे जे शरण गेले भगवंताने त्यांचा स्वीकारच केला ना. अंगत शरण गेला. देव म्हणत नाही हा राक्षस आहे, हा वानर आहे, तो म्हणतोय नाही ना. नाही ना. शबरी माता शरण गेली, जटाई शरण गेला, त्यांचा उद्धारच झालाय ना. जे जे शरण गेले त्यांचा स्वीकारच केला भगवंतानं. उदार संत उदार आहे, भगवंत उदार आहे. उदाराचा राणा म्हणलंय त्याला, उदाराचा राणा. उदाराबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हणलंय, वैराला सुद्धा मोक्ष देतो म्हणले. आता वैराला काय मोक्ष द्यायला पाहिजे, वैरी म्हणल्यावर नाही का. इकडं तर आपलं वैर जन्म तरी मिटत नाही, पण दुसऱ्या जन्मामध्ये पकड होत असते परत. मागचं स्मरण राहतं त्यांना. देव काय करतो मग, एका आईच्या उदरातच घालतो दोघांना, बसा बांधावरून. काहीतरी कारण पाहिजे ना भांडायला, नाही तर मग सासू सोना करून टाकतो, नाही तर जावा करतो. मार्क्स सोडायलाच तयार नाही ना जीव. हडवैर म्हणते हो त्याला, हडवैर. पहा एवढी उदार आहे आपण.
देवाचं कुठे आता विशेष एवढं या मंडळीने देवाला त्रास दिला, पण देवाने त्यांचा उद्धार केला. त्याला उदार म्हणतात. उदार उदार शब्द कुठं नाही लागू पडत. उदार, भगवंत मोठा उदार आहे. अरे मावशी काय विष घेऊनच आली होती ना? ही पूतना पूतना मावशी. ती विष काय साधं नव्हतं. नुसतं कालकूट नावाचं विष होतं. कालकूट नावाचं विष होतं. काय नाही, नुसतं धक्का जरी लागला ना मुलाच्या तोंडाला, कार्यक्रमाची ती लई मारीत आली होती ना. तिचा तडाखाच धरला होता. लहान पोर दिसला का फक्त थोडं लावायचं, स्पर्श केला का मेलं, स्पर्श केला का अशी ती मारीतच आली होती ना. आता तिनं कार्यक्रम देवाचा बी केला ना. देवानं मग सगळं पिऊनच घेतलं ना, पार विष सगळं. विष साधं विष होतं, पण भोले बाबाच स्मरण केलं मग. तिचे पंच प्राण खेचून घेतले. मग ती म्हणती मुंच मुंच सोड 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 म्हणते, नाही का. मग तिच्या लक्षात आला काय एवढं एवढं बाळ आणि यांना तर एवढी धडाड. म्हणलं आता मी काय सोडित नसतो, नाही का. आता उद्धारच करणार ना, आता कसं काय सोडित मी. एक तर कोणा धरीतच नाही म्हणले मी. धरले सोडित नाही. अशी गंमत. उदार. तिला सुद्धा जी आपल्या आईला गती दिली ना, आपल्या आईला जे पद प्राप्त आहे ते मावशीला बी दिलं ना, म्हणून उदार. साईचे मोक्ष पत्नीला दिला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वागाकडे देणार राहते आपला. उदार आहे, कृपाळू आहेस. कृपाळू लक्षणे मोठं प्रधान लक्षणे. कृपाळ संतांचं बी लक्षणे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार न पाही याची कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आता ते काय ते कोणी अवतार पांडुरंग. नाही का. उदार काय त्या उदारात त्याला काही हे का. उपमन्यूनं काय दुधाचं मागितलं होतं ना काहीतरी. त्याला चोरटा तो भाग्यवंत केला. आहे ना, हा चोरटा तो भाग्यवंत केला. ते किती भगवंताना उपमन्यूला क्षीरसमुद्रच देऊन टाकला. दूध मागितलं होतं ना, क्षीरमध्येच करून टाकलं. इतका होता. तसं पाहिलं तर लंका घेतली म्हणजे आता मला कोण आहे त्या लंकेचा. देवच आहे ना. सोनीची लंका आहे ती काय. लंका काय ती सोन्याची. देवाना खरा राजा व्हायला पाहिजे होतं ना तिथं. लंकेचा राजा. आता देवानं लंका जिंकली म्हणजे देवाचीच झाली ना ती. रामाची लंका व्हायला पाहिजे होती, पण नाही ना. कृपाळू उदार आहे ना. घेऊन टाकली विभीषणाला. घेऊन नाही का. पैसे नोकरी देत आहे. काय त्या भगवंताच्या कृपेला उदार त्याला काही माफ आहे का. जरासंधाचं राज्य होतं फार मोठं. बरेच राजे त्यांना कोंडून ठेवले होते. त्याला म्हणली राजे तेवढे करून मोठा राजा व्हायचं होतं ना. देवानं सगळे सोडून दिलते ना. मग याला मारल्यावर जरासंधाचं राज्य
तेव्हा नाही घेतलं मग राजा व्हायचं ना तिथं. हा मग काय मगध नावाचा राजा काय? मगध नावाची राजधानी होती मोठी जरासंधाची. हा त्याच्या पोराला देऊन टाकलं, राजा केलं त्याच्या पोराला तिथं. हा देवाला काय अडचण नव्हती राजे व्हायची. नाही ना. नाही ना. हम्म. मथुरेतच नाही झाला तो तर. नाही का? हा परत ते भगवान परमात्मा त्याला काही घेणंच नाही ना. हम्म. उग्रसेनाला देऊन टाकली ना मथुरा. हा उग्रसेनाला राजा केला ना. हम्म. तो कुठं राजा झाला? कोणाचं घेतलंय नाही त्यानं, समुद्रात द्वारका निर्माण केली ना. हा आणि काम झालं बुडून नाही टाकली परत. हम्म. ते भगवंत उदार आहे, कृपाळू आहे, काय त्याचे लक्षण आणि त्याचे गुण. पण जो कोणी शरण जाईन त्याचं तो ऐकतो एवढे. हा गुण असा आहे, शरण गेला पाहिजे. शरण जाणं म्हणजे कसं आहे, हे सैनिक लोक जर हे झालं तर वर हात करते ना सगळे शस्त्र खाली ठेवून. हम्म. वर हात करणं म्हणजे शरण जाणं आहे ना. हा आता काय नाही, आता मग वर हात केले कोणी हे नाही करीत मग. नाही ना. तात्पर्य आपण सुद्धा जर शरण गेलो भगवंताला, आपला सुद्धा स्वीकार करतो ना तो. हम्म. शरण जायचं म्हणजे तरी काय बाबा हे सगळं तुझंच आहे आता. हा सगळं तुझ्या चरणाच्या, नाही तरी त्याच आहे ना आपले. त्याचाच आहे. आपण किती दिवस थांबणार आहे, किती दिवसापासून आहे आपण त्याच्या अगोदरही नव्हतो. हम्म. आणि शरीर पडल्यानंतर शरीर काय राहणार आहे का? नाही ना. येतच सगळं. आपल्याला काही दिवसापुरतं त्यानं इथं हे दिलंय नाही का, काही काळापुरतं. म्हणून तू त्यांचे सर्व ओझे आपले मस्तकावर घेतोस. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अरे जगाचा मालक ड्रायव्हरचं काम करतोय. हो. हा ड्रायव्हरचं तरी बरं आहे थोडं. ड्रायव्हरचं थोडं बरं आहे. पांडवांच्या यज्ञामध्ये भगवंताना हे पात्र उचलायचं काम करत होते. पात्र उचलायचं. गोष्ट पात्रावर. हा आता याच्यापेक्षा हलकं कोणतं काम आहे? नाही ना. मालक दिसलाय का तुम्हाला पदरवाळ्या उचलताना एखादा? नाही ना, वाकत नाही तो. हा जगाचा माय बाप यत्र योगेश्वर कृष्ण. तो पदरवाळ्या उचलतोय का? त्याचं कारण आहे ना, तू त्यांचे सर्व ओझे आपल्या मस्तकावर वाहतोस. कारण ते तुझ्या ठिकाणी काया वाचा मनाने अनन्य झाले आहे. पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठवेती म्हणजे अनन्य आहे ते. पांडवांचं एवढं करतोय तो, काय काय करतो महाभारत ऐकल्यावर कळलं. तसं काय कळायचं नाही, काही करीत नाही एवढंच विचारायचं. आणि त्यांचंच करीत होतं. आजही बी पांडवाच्या भूमिकेमध्ये येऊन जर आपण देवाला सगळं शरण मनानं करायचंय हो. देवाला द्यायचं म्हणजे काही वाटून नाही द्यायचं कुठं, मनानं फक्त मनानं त्याच्या नावावर करून द्यायचं. रेकॉर्ड जाय ना का ना आपल्या नावावर नाही का. मनानं फक्त त्याच्या नावावर करून द्यायचं. काय काया वाचा मनाने अनन्य झाले. त्यांनी तुला हाका मारल्या बरोबर तू त्यांच्या जवळ उभा राहतोस. आणि त्यांना ज्या वेळी ज्या गोष्टीची इच्छा असेल तू त्यांची इच्छा पूर्ण करतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, कामे न सांगता करी.
त्या बाबाला हाक मारली ना लगेच उभा राहतो. ज्या वेळेस ज्या गोष्टीची इच्छा असेल ती पूर्ण करतोस. तर मनामध्ये यायचं उशीर का लगेच हजर. चिंतिल्या मनोरथ प्रमाणे ना ते मनात एखादी इच्छा पूर्ण झाली तर लगेच भगवंत आपलं मनोरथ पूर्ण करतो. मनाचे संकल्प आहे हो, मनाचे संकल्प. चिंतिल्या रोकडे मनोरथ. ते मार्गाने चालू लागले म्हणजे तो त्यांचा सांभाळ करतोस आणि त्यांच्या पायांना ताप देण्यासारखे काही काटे खडे मार्ग जर तुला दिसले तर ते तो हाताने दूर करतोस. बापरे बाप. आता कुर्मदास करतो देवानं काय नाही केलं नाही का. स्वतःच्या हाताना कुर्मदासाच्या अंगाला तेल लावायचं, कुर्मदासाची सेवा करायची, कुर्मदासाला स्वयंपाक करून स्वतः जीव घालायचं. झोप म्हणले मग आम्ही जेवतो निवांत. त्याच्यापेक्षा काय देवानं करावं. पाय स्वच्छ धुवून काढायचे, त्याला तेल लावायचं, काटे कुटे काढायचे, जखमा काय करतो देव. ते मार्गाने चालू लागले म्हणजे तू त्यांचा सांभाळ करतोस आणि त्यांच्या पायांना ताप देण्यासारखे काही काटे खडे मार्गामध्ये जर तुला दिसले हाताने दूर करतोस. तुकाराम महाराज म्हणतात तुला दासांना कोणतीही चिंता नाही. पण दास तर झालं पाहिजे ना. कारण देवा सर्व भावाने रक्षण करणार त्याची घरच आहे. काय भगवंताला भक्त फार जीवापेक्षा जास्त आवडत. भक्तच आवडत देवाला, दुसरं काहीच आवडत नाही. काय नाते गोते दुरावीला सखा बळी भद्र काय नाही ते त्यांचं काय नाही. त्याला सगळ्यात जास्त अर्जुन का आवडतो. भक्त आहे ना अर्जुन का आवडतो. बळीराम दादाला काढून दिलं ना त्यानं तीर्थयात्रेला जाय म्हणली तीर्थयात्रेला झाल्यावर इकडं तर पार महाभारत संपून गेलं त्याला येऊस तर. मला नाही का गदा युद्धाचे काही नियम असतात. कमरेच्या खाली हाणायची नसती गदा. पण नियम मोडला होता प्रेमानाजी. आता ते मोडायचे मग हे नाही मोडला होता ना. जरासंध वगैरे शिशुपाल त्यांनी नियम मोडलेच होते अगोदर. नियम अगोदरच ठरलेले असतात युद्धाचे. दिवस माळावला का युद्ध बंद, एकदा सूर्यास्त झाला का कुशाल एकत्र बसून मग गप्पा आणायच्या. एकदा दिवस उगला युद्ध सुरू झालं का समोरासमोर एकामेकाला मारायचं. म्हणजे त्यांचे नियम कसे होते, फक्त हातात शस्त्र घेतल्यानंतर विरोध, एकदा शस्त्र खाली ठेवलं तर संपलं. असे बरेच नियम होते. यांनी नियम मोडल्यामुळे यांना नियम मोडले होते ना. खाली हाणल्यानंतर मग दुर्योधनाच्या कमरेच्या खाली त्याला बरेच कारण आहे. तो आईला भेटायला नव्हता गेला का, कपडे सगळे काढून हिच्या डोळ्यामध्ये तेवढं तेज होतं ना. वज्रदेही व्हायचं होतं त्याला. वज्रदेही वज्रदेही व्हायचं होतं ना. वज्रदेही व्हायचे तर ये म्हणले मग तू असा पूर्ण एक अंगावर कपडा ठेवायचा नाही. आला तो मग अंघोळ केली चालला असा नंगा फकीर.
आता या बाबाला कळालंच ना, हा हा वज्रदेही दिलो याला मारायचं आहे ना युद्धात. हो आता यांनी प्रतिज्ञाच करेल ना अगोदरच. हम्म द्रौपदीचं वस्त्र आणून झालं अभिमान प्रतिज्ञा करत होती. यानं लगेच रूप बदलावलं, म्हणले काय कुठं चालला रे म्हणले. चाललंय म्हणले असं असं काय म्हणले. तुका लहान टोन करायला म्हणले आता. अंगावर काही नाही. म्हणजे आता पटलं ना त्याला मग याच्यावाला सल्ला. म्हणजे अरे काहीतरी निदान कमराला तरी गुंडाळलं नाही तर लंगोटी सारखं. आता काही नाही ना, आहे ना म्हणे माझ्याकडे धर. आता आता तिथं केलं होतं त्यानं असं मग गुंडाळलं कमराला लंगोटी सारखं असं. गेला त्यानं पट्टी उघडली, पाहिलं झाला ना तो वज्रदेही. अरे पण मी तुला पूर्ण कपडे काढून यायला लावलं होतं ना म्हणले. रस्त्यात कोणी भेटलं काय म्हणले तुला. जेवढी जागा ती होती ना तेवढी कच्ची राहिली ना. ते म्हणा बरोबर तिथंच तोडलं त्याला. आता पोलाच्या गाथा असते त्या. हे एवढं आपण कशा करता पाहिलं. भगवंत काय नाही करीत बघता करता. भगवंत काय करत नाही. भक्ता करता नियम मोडीतो, स्वतःची प्रतिज्ञा मोडीतो, बाकीचं काय सांगायचं नाही का. स्वतःची प्रतिज्ञा भगवंत, स्वतः भगवंताची प्रतिज्ञा आहे ती, पण भक्ता करता मोडीतो. शस्त्र हातात धरणार नाही म्हणून सांगितलं होतं पण धरलं नाही यांच्या करता. भीष्म प्रण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. टाइम झाला असेल काही नाही, लय झाला नाही काय. काही नाही वाजत आले. चाललं होतं आपलं. उदार कृपाळू अनाथाचा नाथ, ऐकशी मात शरणागता, सर्व भार माथा चालविशी त्यांचा अनुसरली वाचा. काया म्हणे पाचारी तव वाराशी जवळी, पाहिजे ते काळी पुरवावी, चालताई पंथ सांभाळीशी वाटेन वारी. शिर काटे खडे हाते तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा, तू त्यांचा कोसा सर्व भावी. सुंदर वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय संत